पदासाठी आज महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक झाली. आपली काय नियोजन आहे, कारण उद्या शेवटचा दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा. ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाहीये. तुमच्यावरती कारवाई व्हावी यासाठी शिंदेची सेना आक्रमक झालेली आहे. तसं त्यांनी हुजर आणि भास्कर ती शाह सेना आहे, डरपोक लोकांची गँग आहे ती. सुरतेला पळून गेले तर हे हिम्मत असेल तर कारवाई करून दाखवा, करा सस्पेंड. पण आम्ही महाराष्ट्राचा विषय उठवत राहू. तुम्ही जे पैसे खाल्लेत ते लोकांसमोर आणत राहू. आणि मी परत एकदा सांगतो, नमक हराम आणि एहसान फरामोशे पळालेले लोक आहेत. ज्यांनी ह्यांना मोठं केलं, तिकीट दिलं, मंत्रीपदं दिली, त्यांच्याबद्दल कसं बोलतात हे जरा आपण पहा. आणि यांच्यात घरात संस्कार काय झाले असतील, आई वडिलांनी यांच्यावर संस्कार काय केले असतील हे जरा ओळखून पाहतो. मला वाटतं उद्धव साहेबांनी आम्ही सगळ्यांनीच मुख्यमंत्री महोदयांना एक जे सगळे पत्रकार किंवा सगळे जे काही आपण पाहतो न्यूजपेपरमध्ये बातम्यांमध्ये लेख आलेले आहेत मराठीबद्दल असेल किंवा कुठच्याही भाषेची सक्ती न होण्याबद्दल, ते संकलन आम्ही त्यांना दिलेलं आहे. हे सगळे अराजकीय लोक आहेत, तज्ञ लोक आहेत, त्यांनी लेख लिहिलेले आहेत. गुलाबराव पाटील म्हणतात की महादेवाला प्रसन्न करता येईल पण अर्थकर्त्याला प्रसन्न करता येत नाही. कुठेतरी अभाव आहे असं वाटतं, कारण ते त्यांचं बघून घेतील. कारण काय की तशासाठीच पळून गेले होते असं वाटत होतं, पण आता मंत्रीपद मिळाले तर आता काय बोलणार. पण निधीचा अभाव काय की एखादं खोटं रटाळ भाषण निर्लज्ज लोकांचं आम्ही काय ऐकायचं. तेच तुम्ही मुद्द्यावर उत्तर देणार असेल, चला मी आज पण तयारी दाखवतोय. उद्या भ्रष्टनाथ मिंदेना समोर बसू द्या आणि आमची दोघांचीच मी प्रश्न विचारीन, त्यांनी होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यावं. आता नियमांचा दाखला दिला की नियम असं सांगते की ज्यांनी प्रस्ताव मांडलेला तर मी गेलो होतो ना, मग गोंधळ घालण्याची काय गरज होती. गोंधळात तुम्ही आले असं मी गेलो होतो, मी राईट टू रिप्लायसाठी विचारलं होतं. आणि मी हेच विचारतोय, उद्या आमची 1 तास चर्चा लावा. मी नगर विकास खात्यावरून जे प्रश्न विचारीन ते भ्रष्टनाथ मिंदेने उत्तर द्यावी. सीएम फडणवीस ने कल ये साफ किया है कि भले ही समिति बनाई हो लेकिन 3 लैंग्वेज पॉलिसी हम कायम करेंगे, उसे लागू करेंगे. देखिए, अभी भी अगर आप देखें तो हमारा यही विरोध है कि पहली से 3 लैंग्वेज पॉलिसी ना हो. आज भी जो अगर आप स्कूलों में जाए तो 5th से है ही, लेकिन पहली से क्यों सकती हो. ये कौन सा आपने कानून निकाला है, कौन सा लॉजिक निकाला है कि पहली कक्षा से 3 भाषाएं सिखाई जाए. लेकिन आज आपने मुलाकात की, उनको हमने एक पूरा दाखला दिया है जिसमें बहुत सारे जो पत्रकार हैं, एडिटर्स हैं, बहुत सारे अराजकीय लोग हैं जिन्होंने त्रिभाषा सूत्री क्यों नहीं पहले से होना चाहिए इस पे लिखा है, वो हमने दिया. कल उनकी ऑफर, आज आपकी मुलाकात. जिस प्रकार से जो चल रहा है अभी विषय चल रहा है पर अधिवेशन, तो इसका जो फायदा है क्या इस भाषा को लेकर. बीजेपी ये 3 भाषाओं पे और पहली की कक्षा के विद्यार्थियों पे क्यों अन्याय करना चाहती है, वो जवाब दो. लेकिन आज जो मुलाकात कल ऑफर के बाद आज की मुलाकात के बारे में कई सारे लोग जो है वो नजरें टिकाए बैठे हैं. ये रिश्ता आखिरकार बहुत सारे लोग अपने गांव भी जाएंगे और फिर वहाँ जो करते हैं करने की कोशिश करेंगे. बघा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हाऊसमध्ये असे साधारणपणे थोडी हलकी उलकी भाषा किंवा एक मजा मस्करी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, गंमत जमत झाली पाहिजे. पण ते ऑफर नाही. कदाचित काही लोक असे पण असतील की उद्या जरा मी गावी चाललो 2 दिवस आराम करायला, मग तुम्हाला पण नेतील शेती दाखवायला. दादा बोललेत ते कसे शेती बघायला जातात परत नाराज झाल्यानंतर. ते बघा, ओळखा कोण आहेत. जळगावच्या